नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शैक्षणिक समाजशास्त्राची कार्ये नेमकी कोणती आहेत याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाला सामाजिक दृष्टिकोनाची का गरज आहे हे बघत असताना शेवटचा मुद्दा बघितला होता की शिक्षणाला सामाजिक दृष्टिकोनाची का गरज आहे हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक समाजशास्त्राची नेमकी कार्ये कोणती आहेत ती कार्ये आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या कार्यांच्या माध्यमातूनच आपल्याला शिक्षणाला सामाजिक दृष्टिकोनाची किती गरज आहे हे लक्षात येईल. आणि म्हणून ती कार्ये जी आहेत ती कार्ये सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर शैक्षणिक समाजशास्त्राच्या कार्यांचा विचार केल्यानंतर प्रमुख 5 कार्ये या ठिकाणी शैक्षणिक समाजशास्त्राचे असलेले आपल्याला दिसून येतील. त्यामधील पहिलं कार्य आहे ते म्हणजे परंपरांचा स्वीकार. म्हणजे पहिलं कार्य आहे परंपरांचा स्वीकार. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे नव्या सामाजिक पद्धतींचा विकास. नव्या सामाजिक पद्धतींचा विकास. त्यानंतर तिसरं कार्य आहे रचनात्मक आणि विधायक कार्य. रचनात्मक आणि विधायक कार्य. त्यानंतर चौथं कार्य आहे ते म्हणजे समाज नियंत्रण. समाजामध्ये नियंत्रण प्रस्थापित करणे. आणि 5वं कार्य आहे ते म्हणजे समाज परिवर्तन. म्हणजे समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणणे. तर अशा पद्धतीनं ही 5 महत्त्वाची कार्ये शैक्षणिक समाजशास्त्राची असलेली आपल्याला दिसून येतील. तर ही कार्ये नेमकी कोणती आहेत तर ती आता आपण सविस्तरपणे बघूया. तर पहिलं कार्य आहे बघा परंपरांचा स्वीकार. म्हणजे परंपरा ज्या आहेत त्या परंपरांचा स्वीकार करणं हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण आपण जेव्हा समाजाचा आणि राष्ट्राचा विचार करतो तेव्हा सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, नैतिक असेल किंवा आध्यात्मिक असतील, हे मूल्य असतील किंवा संकेत असतील, रूढी असतील, परंपरा असतील, आदर्श असतील, हे काय आहेत राष्ट्राचे किंवा समाजाचे मानबिंदू आहेत. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्ये, संकेत, रूढी, परंपरा व आदर्श हे समाज आणि राष्ट्राचे मानबिंदू आहेत. कारण चांगल्या परंपरा असतील किंवा नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य असतील यांचा स्वीकार करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रानं, आपल्या समाजानं जे काही चांगल्या परंपरा निर्माण केलेल्या आहेत, चांगली नैतिक आणि धार्मिक आध्यात्मिक मूल्य निर्माण केलेली आहेत, त्यांचा स्वीकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण त्या चांगल्या परंपरा, चांगली नैतिक आध्यात्मिक मूल्यांच्या माध्यमातून व्यक्तीचं जीवन संपन्न करण्यासाठी किंवा व्यक्तीचा सर्वांगीण आणि सुसंस्कारित विकास करण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचा स्वीकार करणं आपल्याला गरजेचं आहे. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी समाजातील सर्व व्यक्तींनी अशा परंपरांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर राष्ट्रीय अस्मिता जोपायची असेल, राष्ट्राविषयी अभिमान बाळगायचा असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा राष्ट्राविषयी प्रेम आपल्या मनामध्ये जर निर्माण व्हायचं असेल तर ह्या राष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये असणाऱ्या ज्या काही चांगल्या परंपरा आहेत त्या परंपरांचा स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्यामुळं समाजामध्ये ऐक्य असेल किंवा समाज सातत्य असेल हे साधण्याचं काम त्या माध्यमातून होत असतं. म्हणजे समाजामध्ये ऐक्य आणि समाजामध्ये सातत्य जर टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी ह्या चांगल्या परंपरांचा स्वीकार केला जाणं गरजेचे आहेत. आणि ह्या चांगल्या परंपरांचा स्वीकार करणं म्हणजेच काय आहे तर सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करून त्यांचं जतन करणं आणि त्या पुढील पिढीला तो वारसा प्रदान करायचा, संक्रमित करायचा. म्हणजेच काय की संस्कृती संक्रमण जे आहे हे संस्कृती संक्रमण काय झालं पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून घडलं पाहिजे. तरच काय होईल ते पुढील पिढीपर्यंत हा चांगला सामाजिक वारसा जो आहे तो वारसा आपल्याला पूर्ण करता येईल किंवा तो पोहोचवता येईल. आणि मग हे संस्कृतीचं जतन आणि संक्रमण प्रयत्नपूर्वक घडवून आणण्याचं काम कोणाचं आहे तर या सामाजिक संस्थांचं आहे की ज्याच्यामध्ये शिक्षण ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची सामाजिक संस्था आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सामाजिक संस्था आहे, उदाहरणार्थ मग घर असेल, शाळा असेल, समूह संपर्क साधने असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून किंवा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हेच कार्य जे आहे ते कार्य जाणीवपूर्वक करून काय करायचं आहे, सामाजिक आणि
सांस्कृतिक मूल्यांचे संक्रमण घडवून आणणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य शैक्षणिक समाजशास्त्राचं असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्या भारतीय समाजानं जी काही मूल्य असतील, रूढी असतील, परंपरा असतील, आदर्श असतील, संकेत असतील जे घालून दिलेले आहेत, त्या चांगल्या परंपरांचा स्वीकार करणं आणि त्या चांगल्या परंपरा जतन करणं आणि त्या पुढील पिढीपर्यंत संक्रमित करण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य कुणाला करायचं आहे, तर शैक्षणिक समाजशास्त्राला करायचं आहे. म्हणून शैक्षणिक समाजशास्त्राचं हे एक अतिशय महत्त्वपूर्ण कार्य असलेलं दिसून येईल. परंतु जुन्या काळाचा जर विचार केला किंवा पाठीमागच्या काळापासून जर आजच्या काळापर्यंत जर विचार केला तर आता आपल्या असं लक्षात येईल की आता सध्याच्या घडीला ही सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये जी आहेत ती बदलत चाललेली आहेत. म्हणजे आज फक्त आपल्याला आपल्या केवळ समाजाचा किंवा आपल्या केवळ राज्याचा, राष्ट्राचा विचार करून चालणार नाही. कारण देश आणि प्रदेश ह्या संकुचित मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादा आता पार करून एक विश्व संस्कृती तयार होत चाललेली आहे. म्हणजे केवळ आपल्या राष्ट्राचा विचार न करता आज संपूर्ण जगाचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्यामुळं ही एक विश्व संस्कृती तयार होत चाललेली आहे आणि त्या माध्यमातून नवी विश्वात्मक मूल्यसुद्धा उदयास येत चालली आहेत. म्हणजे नवीन मूल्य, नवीन आदर्शसुद्धा उदयास येत आहेत की ज्याच्यामध्ये विश्वबंधुत्वाची भावना असेल किंवा विश्व सामंजस्याची भावना असेल, ह्यासारखी मूल्य किंवा संकल्पना विकसित होऊ लागलेली आहेत. ही नवी मानवी मूल्य विकसित होऊ लागलेली आहेत आणि म्हणून त्यांचा स्वीकार करून एक विश्व संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून करणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं कार्य आहे. म्हणजे आपल्या ज्या काही जुन्या परंपरा आहेत, रूढी आहेत, संकेत आहेत, त्याचं तर जतन संक्रमण करायचंच आहे. मात्र त्याचबरोबर नवीन बदलत्या काळानुसार जी काही नवीन विश्व संस्कृती तयार होत आहेत, नवीन विश्वात्मक मूल्य उदयास येत आहेत किंवा विश्वबंधुत्वाची भावना असेल, विश्व सामंजस्याची भावना असेल, ह्या सर्व परंपरांचा आज स्वीकार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं कार्य पार पाडण्याचं काम कोण करणार आहे, तर शैक्षणिक समाजशास्त्राच्या माध्यमातून करायचं आहे. जगामधील विविध संस्कृतीमधील चांगली तत्त्व असतील किंवा चांगली मूल्य असतील त्यांचा स्वीकार करून सांस्कृतिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून किंवा शैक्षणिक समाजशास्त्राच्या माध्यमातून करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या ज्या काही चांगल्या सांस्कृतिक परंपरा आहेत त्यासुद्धा विसरून चालणार नाहीत. म्हणजे नवीन विश्वात्मक मूल्य जरी आलेली असली किंवा विश्वबंधुत्व, विश्व सामंजस्य यासारखी नवीन मूल्य जरी आलेली असली तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीनं जे काही चांगल्या परंपरा, मूल्य, आदर्श आपल्याला दिलेले आहेत त्याला विसरून चालणार नाही. कारण त्या जर विसरल्या तर मग आपल्याला राष्ट्रप्रगती व्यवस्थित घडवून आणता येणार नाही आणि त्यांचं समाज जीवनातलं महत्त्वसुद्धा कमी होणार नाही. याच्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्या समाजानं, आपल्या राष्ट्रानं ज्या काही चांगल्या परंपरा घालून दिलेल्या आहेत त्यांचा स्वीकार करणं, त्यांचं जतन करणं, त्यांचं संक्रमण करणं आणि त्याचबरोबर नवीन जी काही सामाजिक मूल्य उदयास येत आहेत, वैश्विक मूल्य उदयास येत आहेत त्यांचाही स्वीकार करणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं महत्त्वपूर्ण कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग पुढील कार्य आहे ते म्हणजे नव्या सामाजिक पद्धतींचा विकास. नवीन सामाजिक पद्धतींचा विकास म्हणजे जशी जुन्या परंपरा आणि जुनी सांस्कृतिक मूल्य, सामाजिक मूल्य होती आणि नवीन यायला लागलेले आहेत त्यांचा जसा स्वीकार करणं गरजेचं आहे, तशाच पद्धतीनं सामाजिक पद्धतीसुद्धा आता नवीन उदयास येत आहेत. त्या नवीन सामाजिक पद्धतींचा सुद्धा स्वीकार करणं, त्यांचासुद्धा विकास करणं हे देखील शैक्षणिक समाजशास्त्राचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. समाज जीवन अतिशय गतिमान असल्यामुळं ते सतत बदलत आहे. आपण बघितलं की समाज हा गतिमान आहे, समाजाला परिवर्तन आवडतं, समाज कधीही स्थिर नसतो, समाजाच्या गरजा बदलत जातात. तशा पद्धतीनं समाज जीवन देखील गतिमान आहे आणि त्यामुळं ते सतत बदलत आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये विज्ञानाचा जो काही प्रभाव आहे मानवी जीवनावर वाढणारा तो प्रभाव वाढत चाललेला आहे. वैज्ञानिक संशोधन असेल, आधुनिकीकरण असेल किंवा तांत्रिक कौशल्य असतील, ह्या सर्वांमुळं माणसाला आपली जीवन पद्धती बदलणं आता गरजेचं वाटू लागलेलं आहे. म्हणजे हल्लीचं जीवन आपण म्हणतो की अतिशय धक्काधक्कीचं, पळापळीचं, गुंतागुंतीचं झालेलं आहे. कारण नवीन संशोधन असेल, आधुनिकीकरण असेल, तांत्रिक कौशल्य असेल, यामुळे माणसाला आज वेळच मिळत नाही आणि अतिशय धक्काधक्कीचं जीवन झालेलं आहे.
त्याचबरोबर समूह संपर्क साधनांचा जो प्रभाव आहे तो सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवन पद्धतीवर होत असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा तर वाढलेल्याच आहेत आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा जो आपल्या जीवनावर वाढणारा प्रभाव आहे, हा प्रभाव की याच्यामुळं संपूर्ण मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू लागलेले आहेत. म्हणजे मानवी जीवनच बदलत चाललेलं आहे. अतिशय स्पर्धेचं आणि धावपळीचं जीवन निर्माण झालेलं आहे आणि मग अशा ह्या बदलत्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला मग ज्या काही जुन्या परंपरा रूढी असतील त्यासुद्धा बदलाव्या लागणं गरजेचं आहे. कारण समाज जीवन बदलत चाललेलं आहे, समाजाच्या गरजा बदलत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर जुन्या परंपरा ज्या आहेत त्यासुद्धा बदलणं गरजेचं आहे. म्हणजे वाईट परंपरा असतील की ज्याचा हल्लीच्या काळामध्ये उपयोग नाही त्या बदलणं आता गरजेचं आहे आणि नव्या परंपरा, नवी पायंडे असतील किंवा नवी सामाजिक मूल्य असतील की जी उदयास येत आहेत त्यांचा स्वीकार करणं आज गरजेचं झालेलं आहे. म्हणजे जुन्याचा त्याग करून नव्या परंपरा, नवी मूल्य, नवी आदर्श विकसित करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि मग ही गरज शिक्षणानं पूर्ण करायची. शिक्षणानं नवीन सामाजिक मूल्य असतील, संकेत असतील, आदर्श असतील, पायंडे असतील हे विकसित करणं ही आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे. जुन्या ज्या काही वाईट चालीरीती, वाईट परंपरा, वाईट सामाजिक जीवन पद्धती होत्या त्या काय केल्या पाहिजेत, आता पाठीमागं सोडल्या पाहिजेत आणि नवीन सामाजिक पद्धती ज्या आहेत त्या नवीन सामाजिक पद्धतींचा स्वीकार करणं, त्यांचा विकास करणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. तर काय पद्धती आहेत बघा की आपण पूर्वीच्या काळचा जर विचार केला तर वर्णव्यवस्था समाजामध्ये अस्तित्वात होती, अस्पृश्यता होती, जातीयता होती, पुरुष प्रधानता होती. ह्या सर्व गोष्टींना समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. परंतु आजच्या काळामध्ये ह्या सर्व जुन्या कल्पना ज्या आहेत त्या काय झाल्यात, कालबाह्य झालेल्या आहेत. म्हणजे आजच्या समाजामध्ये वर्णव्यवस्था आपल्याला कुठेही दिसत नाही, अस्पृश्यता थोडीशी आहे परंतु फार पूर्वीप्रमाणे पाळली जात नाही, जातीयतासुद्धा आहे पण पूर्वीप्रमाणे पाळली जात नाही. पुरुषप्रधान संस्कृती जी होती ती पुरुषप्रधान संस्कृती हळूहळू कमी होत चाललेली आपल्याला दिसते आणि आज समाजामध्ये सामाजिक समतेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान जे आहे ते महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं सर्व धर्म समभाव असेल, स्त्री स्वातंत्र्य असेल, स्त्री शिक्षण असेल, न्याय असेल किंवा लोकशाही जीवन पद्धती असेल, ह्या सर्वांना समाजामध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे सामाजिक समता असेल, सर्व धर्म समभाव असेल, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, न्याय, लोकशाही जीवन पद्धती ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत कारण आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असणारी अतिशय महत्त्वपूर्ण जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, ही 4 मूल्य अतिशय महत्त्वपूर्ण आहेत की ज्या 4 मूल्यांचा स्वीकार करणं आजच्या काळामध्ये गरजेचं झालेलं आहे आणि त्यामुळं ही जी काही काळाच्या ओघामध्ये असणारी जुनी मूल्ये जी आहेत ही जुनी मूल्य आता नष्ट झालेली आहेत आणि नवीन लोकशाही समाज रचनेला पोषक अशी नवीन जीवन प्रणाली विकसित करणं किंवा नवा विज्ञाननिष्ठ आणि समतेवर आधारलेला समाज घडवणं हे शिक्षणाचं महत्त्वपूर्ण कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अस्पृश्यता, जातीयता, पुरुषप्रधानता, वर्णव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागं टाकून नवीन समाज तयार करणं, विज्ञाननिष्ठ समाज तयार करणं, समतेवर आधारलेला समाज तयार करणं किंवा लोकशाही शासन व्यवस्थेला आवश्यक असणारा समाज तयार करणं ही आजची जी काही गरज आहे ही गरज शैक्षणिक समाजशास्त्राच्या माध्यमातून पूर्ण केली जाते आणि म्हणून नव्या सवयी असतील, नव्या अभिवृत्ती असतील, नवीन मूल्य असतील व नवे आदर्श असतील यांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर करणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणजे परंपरांचा स्वीकार करणं आणि त्याचबरोबर नव्या सामाजिक पद्धतींचा विकास करणं ही 2 महत्त्वपूर्ण कार्य शैक्षणिक समाजशास्त्राचे असलेले आपल्याला दिसून येतील. त्यानंतर तिसरं महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे सर्जनशील आणि विधायक कार्य. सृजनशील नवनिर्माण कार्य किंवा विधायक कार्य करणं हे देखील शैक्षणिक समाजशास्त्राचं महत्त्वाचं कार्य आहे. कारण विघातक कार्य करून चालणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून नेहमी विधायकच कार्य घडलं पाहिजे, चांगलंच कार्य घडलं पाहिजे. तर बदलत्या समाजाला अनुसरून समाजातील व्यक्तींमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले पाहिजेत. त्यासाठी नव्या आदर्शांची आणि नव्या मूल्यांची निर्मिती करणं गरजेचं आहे. म्हणजे समाज जीवन जसं बदलत चाललेलं आहे तशा त्या नव्या समाज जीवनाला अनुसरून व्यक्तीमध्ये सुद्धा नवीन बदल घडला पाहिजे
व्यक्तींमध्ये सुद्धा नव्या आदर्शांची आणि नव्या मूल्यांची निर्मिती करणं गरजेचं झालेलं आहे. आणि हे नवे आदर्श आणि मूल्य जे आहेत ही व्यक्तींमध्ये निर्माण करणं किंवा त्यांचे संस्कार व्यक्तींवर करणं हे कार्य जे आहे हे कार्य शैक्षणिक समाजशास्त्र करतं. नवी उपयुक्त आणि सर्वांना सोयीस्कर अशा प्रकारची जी कार्य आहेत किंवा मूल्य आहेत, आदर्श आहेत, पायंडे आहेत, हे काय करायला पाहिजे, शिक्षणानं मांडले पाहिजे. शिक्षणानं पाडले पाहिजे म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्राच्या माध्यमातून घडलं पाहिजे. आणि हेच शिक्षणाचं काय आहे, विधायक कार्य आहे. म्हणजे सर्वांना उपयुक्त ठरतील अशा प्रकारची, सर्वांना सोयीस्कर ठरतील अशा प्रकारची नवीन मूल्य, नवे आदर्श, नवे पायंडे, नवे संकेत शिक्षणानं पाडणं हे शिक्षणाचं विधायक कार्य आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्य साधण्याच्या दृष्टिकोनातून समाजाला विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी उपयोगी असणारी आदर्श आणि मूल्य निर्माण करणं हे सुद्धा शिक्षणाचं विधायक कार्य आहे. म्हणजे समाज आणि राष्ट्राला आपल्याला एकत्रित बांधायचं असेल, तिथं ऐक्य निर्माण करायचं असेल, तर त्या दृष्टीनं आवश्यक असणारी जी काही मूल्य आदर्श आहेत हे निर्माण करणं हे शिक्षणाचं सर्जनशील किंवा विधायक कार्य आहे. सामान्य माणसे ही प्रवाहप्रतीत असतात किंवा अनुकरणप्रिय असतात. म्हणजे जे जुनं चाललेलं आहे तेच परत पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न माणसं करत असतात. कारण माणसं हे अनुकरणप्रिय असतात, दुसऱ्याचं अनुकरण करतात आणि तशाच पद्धतीनं आपलं जीवन जगत असतात. मात्र हे सगळं करत असताना नव्याची त्यांना भीती वाटत असते. आणि मग ही भीती जी आहे ही भीती त्यांच्या मनामधून कमी करण्याचं काम कुणाला करायचं आहे, शिक्षणाला करायचं आहे. म्हणून हे शिक्षणाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. सामान्य माणसांची ही जी काही मानसिकता आहे ही मानसिकता बदलून समाज परिवर्तनाला सुयोग्य दिशा देणारा नवा समाजशील माणूस घडवणं हे शिक्षणाचं विधायक कार्य आहे. म्हणजे ही जुन्याबद्दल असणारी अवास्तव आकर्षकता जी आहे ती आकर्षकता कमी करून आणि बदलाची, परिवर्तनाची मानसिकता जी आहे ही मानसिकता व्यक्तीमध्ये निर्माण करण्याचं काम कुणाला करायचं आहे, तर शिक्षणाला करायचं आहे. कारण हेच शिक्षणाचं सर्जनशील किंवा विधायक कार्य आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून हे नवे आदर्श, मूल्य, पायंडे तयार करणं, राष्ट्राला आवश्यक असणारा विज्ञाननिष्ठ माणूस तयार करणं किंवा त्यांच्या मनामध्ये असणारी भीती मोडणं आणि त्याचबरोबर माणसांची मानसिकता जी आहे ती मानसिकता बदलून समाज परिवर्तनाला योग्य दिशा देणारा नवा समाजशील माणूस घडवणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं सर्जनशील आणि विधायक कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आणखीन काय कार्य आहे बघा सर्जनशील, तर जीवनाच्या नव्या दिशा शोधणारा, नवी जीवन ध्येये, त्याचबरोबर नव्या आकांक्षा बाळगून नवी क्षेत्रे पादाक्रांत करणारा नवा माणूस घडवणं हे शिक्षणाचं सर्जनशील कार्य आहे. म्हणजे जुन्या सगळ्या गोष्टी टाकून देऊन नव्या दिशा शोधणारा, नवीन जीवन ध्येय गाठणारा, नव्या आकांक्षा बाळगून नवी क्षेत्रे पादाक्रांत करणारा नवा माणूस घडवणं हे शिक्षणाचं नवीन सर्जनशील विधायक कार्य आहे. आणि त्यासाठी कशाची गरज आहे, तर विधायक नेतृत्वाची गरज आहे. हे सर्व जर घडायचं असेल तर त्यासाठी कशाची गरज आहे, तर नव्या विधायक नेतृत्वाची गरज आहे. आणि त्यासाठी नवी दिशा देणारे द्रष्टे, प्रगतशील आणि उमदे नेतृत्व तयार करणं हे शिक्षणाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. कारण समाजाला प्रतिभावंत, गुणवंत आणि प्रज्ञावंत अशा लोकांची गरज असते. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधले हे सर्व लोक समाजासाठी आवश्यक आहेत. मग साहित्य असेल, संगीत असेल, कला असेल, क्रीडा असेल, अभिनय असेल, राजकारण असेल, विज्ञान असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन करणारे आणि नवीन प्रतिभावंत, गुणवंत, प्रज्ञावंत लोक जे आहेत हे लोक निर्माण करणं हे शिक्षणाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आणि माणसामधील संकुचित आणि विध्वंसक विचार जे आहेत हे नष्ट करून विधायक विचार वाढीस लावणे आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे हे शिक्षणाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जुने संकुचित किंवा विध्वंसक विचार जे आहेत हे विचार नष्ट करणं आणि नवीन विधायक विचार जे आहेत ते विचार वाढीस लावणं, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणं, नवीन नेतृत्व तयार करणं, प्रतिभावंत, गुणवंत आणि प्रज्ञावंत व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तयार करणं हे शिक्षणाचं सर्जनशील आणि विधायक कार्य आहे. त्यानंतर
पुढचं कार्य आहे ते म्हणजे समाज नियंत्रण. समाजामध्ये नियंत्रण प्रस्थापित करणं हे सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्राचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. कारण समाजामध्ये ऐक्य टिकून राहण्यासाठी आणि समाज सातत्य टिकून राहण्यासाठी समाजामधील अपप्रवृत्तीच्या किंवा स्वार्थी स्वैराचारी व्यक्तींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं असतं. कारण समाजामधील हे गुन्हेगारी असेल, भ्रष्टाचार असेल, स्वैराचार असेल, संकुचितपणा असेल, स्वार्थ असेल, यामुळं काय होतो, समाज प्रगतीला अडथळा निर्माण होतो. म्हणजे हे स्वार्थी अपप्रवृत्तीची जी लोक आहेत, स्वैराचारी लोक आहेत, ती व्यक्ती काय करतात, गुन्हेगारी तयार करतात, भ्रष्टाचार होतो, स्वैराचार निर्माण करतात, संकुचितपणा आणि स्वार्थ यामुळं काय होतो, समाज प्रगतीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळं समाज संघटन धोक्यात येते आणि कायदा आणि सुव्यवस्था यांना धक्का पोचतो. म्हणजे समाज प्रगती पण होत नाही, समाज संघटन धोक्यात येते आणि कायदा आणि सुव्यवस्थेपुढं प्रश्न निर्माण होतात. आणि मग हे सगळं टाळायचं असेल तर समाजावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य आणि समाजाची प्रगती करण्याचं कार्य शेवटी कोणाला करावं लागतं, तर शिक्षणाला करावं लागतं. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे कार्य करणं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. कारण अनेक वेळेला आपण जसं म्हटलं की समाज नियंत्रणाची जी प्रक्रिया आहे ती शासन आणि कायदे कानून यांच्याद्वारे होत असते. समाज नियंत्रण करण्याची कार्यवाही शासनाकडून किंवा कायद्यांच्या माध्यमातून होत असते. परंतु संपूर्ण ही कायद्याची व्यवस्था जी आहे ती परिपूर्ण नाही. कारण कायद्याला अनेक वाटा आहेत, आपल्याला माहिती, अनेक पळवाटा आहेत. लोक कायदे मोडण्यामध्ये जेवढे एक्सपर्ट आहेत तेवढे कुठंच नसलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजे कुठलाही कायदा केला की त्या कायद्याला पळवाट कुठली आहे ते पहिल्यांदा बघतात. म्हणजे अशा पद्धतीनं कायदे करून नुसतं उपयोग नाही, त्या कायद्याची कडक प्रभावी अंमलबजावणी होत नाही. आणि त्यामुळं समाजामध्ये असे हे स्वार्थी अपप्रवृत्तीचे लोक जे आहेत ते लोकांवर अन्याय करत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं समाजातले हे सर्वच प्रश्न जे आहेत ते कायद्याने सुटू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी गरज आहे ती म्हणजे शैक्षणिक प्रबोधनाची, शैक्षणिक जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम. म्हणजे लोकांमध्ये जर जाणीव जागृती निर्माण झाली, लोकांचं जर प्रबोधन झालं तर वाईट कार्य कुठलंही घडणार नाही. आणि त्यामुळं शिक्षण हे समाज नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे असं म्हटलं जातं. कारण शिक्षणाच्या माध्यमातून ही जी काही सामाजिक मूल्य असतील, आदर्श असतील, नीतिमूल्य असतील, हे लोकांमध्ये आपल्याला रुजवता येतात, शैक्षणिक प्रबोधन करता येतं, जाणीव जागृती निर्माण करता येते आणि त्या माध्यमातून समाज नियंत्रण साधनं शक्य होतं. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे समाज नियंत्रण साधनं हे शैक्षणिक समाजशास्त्राचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि त्यानंतर शेवटचं कार्य आहे ते म्हणजे समाज परिवर्तन. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य शिक्षणाचं असलेलं दिसून येईल. समाज परिवर्तन म्हणजे काय, तर बघा, समाज रचनेमध्ये घडून येणाऱ्या मूलभूत बदलाला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. समाज रचनेमध्ये घडून येणाऱ्या मूलभूत बदलाला सामाजिक परिवर्तन असं म्हणतात. आता मूलभूत बदल म्हणजे समाज रचनेमध्ये मूलभूत बदल घडला तरच सामाजिक परिवर्तन झालं असं म्हटलं जातं. समाज घटकामधील नातेसंबंधामध्ये बदल घडून येतो आणि त्यामुळं समाज जीवनाला नवी दिशा मिळते. उदाहरण इथं दिलं बघा की मूलभूत बदल कशा पद्धतीने होतो रचनेमध्ये. उदाहरणार्थ पती पत्नी संबंध, मालक मजूर संबंध, गुरु शिष्य संबंध यामध्ये मूलभूत बदल घडून येतो. तेव्हाच समाज रचना झाली किंवा समाज परिवर्तन झालं असं आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा पती पत्नी संबंधांच्या संदर्भात बघा, पूर्वीच्या काळी कुटुंबामध्ये पत्नीला गौणस्थान होतं. केवळ चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र होतं. पतिसेवा हाच तिचा धर्म होता. म्हणजे केवळ कुटुंबामध्ये राहणं, तिला कुठल्याही प्रकारचं उच्च स्थान नव्हतं, गौणस्थान होतं, चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं आणि पतीची सेवा करणं एवढाच तिचा धर्म होता. मात्र आजच्या काळामध्ये तसं नाही. समाजामध्ये बदल घडून आले, समाजामध्ये परिवर्तन घडून आलं आणि त्यामुळं पत्नीसुद्धा आता पतीबरोबर नोकरी करू लागलेली आहे, शिक्षण घेऊ लागलेली आहे किंवा राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागलेली आहे. आणि मग हे जे काही सगळं परिवर्तन घडून आलेलं आहे त्याला आपण सामाजिक परिवर्तन असं म्हणतो. म्हणजे समाजाच्या मूलभूत रचनेतच बदल झाला. पती पत्नी संबंध जे पूर्वीच्या काळी होते त्याच्यामध्ये पत्नीला अतिशय गौणस्थान होतं, ते स्थान आता बदललं. नवीन समाज रचना निर्माण झाली. पतीबरोबर पत्नीसुद्धा नोकरी करू शकते, शिक्षण घेऊ शकते, राजकारण करू शकते, समाजकारण करू शकते. म्हणजे हा जो मूलभूत बदल घडून आला त्याला म्हणायचं सामाजिक परिवर्तन.
आणि हे जे काही सामाजिक परिवर्तन आहे, मग हे सामाजिक परिवर्तन घडून येण्यासाठी गरज असते ती म्हणजे शिक्षणाची. कारण शिक्षणाद्वारेच हे परिवर्तन जे आहे हे सहजपणे घडून येते आणि म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरेखुरे साधन आहे असं म्हटलं जातं. आपण जसं बघितलं की कायदे कानून किंवा शासनाच्या माध्यमातून हे नियंत्रण सुद्धा होऊ शकत नाही किंवा परिवर्तन सुद्धा चांगल्या पद्धतीने घडून येत नाही. हे परिवर्तन जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी गरज असते ती शैक्षणिक प्रबोधनाची, शैक्षणिक जाणीव जागृतीची, आणि त्यामुळे शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे खरेखुरे किंवा प्रभावी साधन आहे आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून हे परिवर्तन आपल्याला घडवता येतं. मात्र हे परिवर्तन घडवत असताना ती योग्य ती दक्षता पण घेणं गरजेचं आहे आणि समाज परिवर्तनाला योग्य वळण लावणे हे शिक्षणाचं एक सामाजिक कार्य आहे. म्हणजे हे सगळं घडवून आणणं आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असताना योग्य ती दक्षता घेणं हे सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्राचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शैक्षणिक समाजशास्त्राची जी कार्य आहेत त्या कार्यांचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.